बाबा लवकर माझं काय बाबा लवकर जनता पक्ष हे आदरणीय देवेंद्र आणि आदरणीय अध्यक्षांच्या नेतृत्वात आता 1 नंबर वर राहण्याला सवय झाली आणि भारतीय जनता पक्ष फेविकॉलचा मजबूत जोड आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा नगरपालिका पंचायत समिती या सगळ्या निवडणुकींमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जो विश्वास आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांवर आहे तो वारंवार या निवडणुकीच्या निकालातून होतोय। कोकण हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे। सिंधुदुर्गामध्ये आमची स्ट्राईक रेट ही 90%च्या जवळपास आहे। म्हणजे तिथे सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेमध्ये उबाटा सेनेला 3 म्हणजे औषधासाठी आम्ही ठेवलेला आहे 3 आणि म्हणून यापुढे जो जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या त्या आमच्या मतदारांच्या इच्छा अनुसार जे अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत त्या सगळ्या अपेक्षा आता शब्दापलीकडून कृतीतून दाखवण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून करू। सर जे कोकणाला आपला बालेकिल्ले बोलायचे ते ठाकरेंना अपक्षांपेक्षा कमी जागा मिळाल्याचं पाहायला मिळते। हो कुठे अपक्षांपेक्षा कमी जागा मुंबईमध्ये MIMला त्यांच्यापेक्षा जास्त जागा म्हणजे ठाकरेंच्या द्वेषाच्या राजकारणाला विकासाच्या विरोधी राजकारणाला आणि हिंदुत्वाच्या विरोधी राजकारणाला मतदारांनी सबशेल ठोकर मारलेली आहे नाकारलेलं हे सरळ स्पष्ट झालेलं आहे। आता त्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः उपस्थित होतो मला संधी होती। आता त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय सरसंघचालकांनी जी भाषेच्या विषयावर जे विचार मांडले ते मुळामध्ये ज्यांनी राजसाहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। आदरणीय सरसंघचालकांनी आपल्या राष्ट्रीय भाषेवर आपला अभिमान असला पाहिजे त्या राज्याच्या भाषणाचा महत्त्व पण त्या भाषणातून सांगितलं विचारातून सांगितलं आणि त्याचबरोबर आम्ही जिथे जातो तिथे त्या लोकांना कळेल अशी भाषा उदाहरण त्यांनी तमिळनाडूचं उदाहरण बँगलोरचं उदाहरण दिलं की हा 100 वर्षाचा संघाचा कार्यक्रम हा गेल्या काही आठवड्या अगोदर बँगलोरमध्ये झाला आणि तिथे त्यांना हे पूर्ण कार्यक्रम इंग्लिशचं भाषा वापरायला लागली कारण का तिथे ती इंग्लिश भाषा समजत होती आणि म्हणून कुठेही जे काही त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे कदाचित आता हे अशा पद्धतीचं ट्विट सरसंघचालकांना लिहून स्वतःची हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम हे करू शकतात पण जसं मी वारंवार बोलतो कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही की उद्याची अजान जरा मराठीमध्ये देण्याची हिंमत कर कधी मालेगावमध्ये जाऊन सांगत नाही कधी मुंब्रामध्ये सांगत नाही जिथे ती कैसा हराया बोलत होती हिंदीमध्ये बोलली ना तर कसं हरवलं हा का बोलायची ट्विट केलं नाही। सगळे वाघाच्या कातड्या हे फक्त हिंदुत्वाच्याच विरोधात आणि हिंदू समाजाच्याच विरोधात दाखवण्याची ही जी काय मस्ती आहे ना आणि मुल्ला मौलव्यांच्या वेळी गप्प बसायचं म्हणजे मोहल्ल्यांमध्ये गेल्यावर चकार शब्द काढायचा नाही तिथे आपलं जीभ उघडायची नाही पण फक्त जिथे हिंदू आणि हिंदुत्वाचा विषय असेल तिथे लगेच आपला द्वेष पसरून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना म्हणून मुंबईकरांनी आणि सगळ्यांनी घरी बसवलेला आहे। अरे सलमान खान उद्धव ठाकरेपेक्षा जास्त हिंदू आहे कळलं ना उद्धव ठाकरेला आता तपासायची गरज आहे तो खरंच हिंदू राहिला आहे का। सलमान खाननी किमान तिथे उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली पण उद्धव ठाकरे कधी राहुल गांधीच्या समोर कधी स्वतःच्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची तरी हिंमत दाखवेल का।
हे जरा उद्धव ठाकरेला विचारा कधीतरी, त्या संजय राजाराम राऊतला विचारा, तो त्याच्यापेक्षा जास्त हिंदू निघाला सलमान खान. अरे बाबा चल ना बाबा, आता काय बोला. अहो रटाळ प्रवचन आहे ना, त्याच्या चुलत भावाचं आहे उद्धव ठाकरेचं करीतो तिथे वर रटाळ प्रवचनचं उत्तम उदाहरण किंवा रटाळ प्रवचनामध्ये PhD उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. थोडा राजसाहेब थोडा वेळेत उठून अगर त्या कार्यक्रमात त्या सकाळी आले असते ना, तर मला विश्वास आहे योग्य दिशा त्यांना पक्ष चालवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्वाचे काय होते त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब आदरणीय सरसंघचालकांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला आहे. म्हणून रटाळ बोलण्यापेक्षा थोडं जरा बौद्धिक मार्गदर्शन घेतलं असतं तर एवढे सगळे लोक सोडून गेले नसते. आणि मग शेवटचा प्रश्न घेणार आणि जाणार. देखिए सरसंघचालक जी के वो कार्यक्रम में मैं खुद उधर उपस्थित था. कहीं भी उन्होंने किसी भी भाषा का अपमान किया नहीं, उल्टा अपनी मातृभाषा के ऊपर हमको कितना विश्वास होना चाहिए उसको वापिस बार उन्होंने दोहराया. उन्होंने उधर बेंगलोर का भी उदाहरण दिया जहाँ यही कार्यक्रम जब भी बेंगलोर में लिया गया तभी वहाँ उनको इंग्लिश में ये भाषा कार्यक्रम लेना पड़ा. इसलिए मैं राज ठाकरे जी को बोलूँगा शायद उनको जो इन्फॉर्मेशन मिला है वो शायद गलत होगा. उन्होंने यही हिम्मत जो उन्होंने सरसंघचालक के विरुद्ध में ट्वीट किया, यही हिम्मत मालेगांव में जब भी उसने कोई वो जो चुनी हुई जो लोक प्रतिनिधि है पार्षद है, जब भी उसने कैसा हराया बोला तभी ये ना राज ठाकरे बाहर आए, ना उद्धव ठाकरे बाहर आए, ना उनके बाकी चेले चपाटे बाहर आए. सारी की सारी हिम्मत ये सब हिंदुत्व के विरोध ये क्यों करते हैं. कभी हिम्मत मालेगांव में जाके करो, मुमरा में जाके करो. जब भी उसने बोला इतना हरा किया तभी क्यों नहीं बोला कि उसको भगवा करना चाहिए. सलमान खान उद्धव ठाकरे से ज़्यादा हिंदू है ऐसा मानता हूँ मैं, क्योंकि उसने हिम्मत तो दिखाई RSS के कार्यक्रम में आके उन्होंने उधर बैठने की हिम्मत तो दिखाई. पर ये उद्धव ठाकरे साधारण राहुल गांधी के सामने अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बोलने की भी हिम्मत रखता नहीं है. इसलिए मुझे लगता है सलमान खान उद्धव ठाकरे से ज़्यादा बड़ा हिंदू है.